जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9वा, समास 9वा, संदेह वारण. ह्या संपूर्ण दशकामध्ये अनेक शंका आणि त्यांचं समाधान, या प्रकारे हा सगळा दशक आहे. कारण तत्वज्ञानाची चर्चा करत असताना प्रश्न पडणार आहेत आणि त्या प्रश्नांचं समाधान करणे, योग्य उत्तर मिळणे, हेच संतांचं कार्य आहे. आणि साधकांना ते प्रश्न पडतील ह्या भूमिकेने समर्थांनी ह्या समासामध्ये, या दशकांमध्ये विशेष असे जे अवघडकूट प्रश्न आहेत त्यांचं सगळं समजावून दिलेलं आहे. आत्ताचा हा जो समास आहे त्याचं नावच आहे संदेह वारण. संदेह पडतो, शंका पडते, शंका येते मनामध्ये. समर्थ इथे म्हणतात, सुरुवात करतात, ब्रह्मवारिता वारेना ब्रह्मसारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. ब्रह्माबद्दल सांगायला घेतात. ब्रह्म हलत नाही, ब्रह्म सरत नाही. ब्रह्म वारिता वारेना ब्रह्मसारिता सरेना, ब्रह्म काही वेगळं बाजूला होत नाही. ब्रह्म भेदिले भेदिने, ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होईना केले तरी, परते बाजूला होत नाही. छेद केला ब्रह्माचा तर ते छेदलं जाऊ शकत नाही. ब्रह्म वेगळं करायचा प्रयत्न केला, ते वेगळं होऊ शकत नाही. थोडक्यात हलत नाही, बोलत नाही, डुलत नाही, तुटत नाही, मोडत नाही, काही नाही, असं ते ब्रह्म आहे. आता प्रश्न पडलाय, ब्रह्म खंडे ना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. जर समजा ब्रह्माचा भेद होत नाही, ब्रह्म बाजूला करता येत नाही, ब्रह्मामध्ये तिडमात्र जागा नाही, तर हे अख्खं ब्रह्मांड त्या ब्रह्मामध्ये शिरलंच कसं, निर्माण झालंच कसं. निर्माण होण्यासाठी काहीतरी वेगळी जागा, पोकळी व्हावी लागते. तर ह्या ब्रह्म जर हे अखंड आहे, घनदाट आहे, तुटू शकत नाही, बाजूला होऊ शकत नाही, तर हे अख्खं ब्रह्मांड आलं कसं, ही शंका आहे. आता या शंकेचं निरसन करतात समर्थ म्हणतात, पर्वत पाषाण शिळा शिखळे नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. अख्खं हे पर्वत पाषाण शिळा शिखर ही सगळी भूगोळाची रचना या ब्रह्मामध्ये झाली कशी. तर इथे समर्थ म्हणतात, ब्रह्माला बाजूला सारून ही सगळी रचना झालेली आहे, असं जे आपल्याला वाटतंय ते मुळात चूक आहे. हे ब्रह्माला सारून बाजूला मोकळं करून निर्माण केलेलं नाही. आपल्या सगळ्यांना या मायेमध्ये, जे सगळ्या या ब्रह्मांडामध्ये नित्य घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा अनुभव काय आहे. मला काहीतरी एका ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठी दुसरी वस्तू बाजूला सारावी लागते, नाही का. ते आर्किमिडीजचा सिद्धांतच आहे. त्याला ते कळलं कसं, सोनं आहे आणि त्याच्यात भेसळ किती आहे. तर तो ते आंघोळीच्या टबामध्ये गेला आणि ते पाणी बाजूला सारलं. असं तो आपण लहान असताना काही काही वाचलेलं आहे. आपण साधा एखादा तांब्या गच्च भरलेल्या पाण्यामध्ये किंवा एखादा दगड गच्च भरलेल्या बादलीमध्ये टाकला की त्या दगडा एवढं पाणी बाजूला सरतं. याचा अर्थ काय आहे, हे बाजूला सरल्याशिवाय, म्हणजे पोकळी निर्माण केल्याशिवाय, तेवढी जागा निर्माण केल्याशिवाय दुसरी वस्तू बसत नाही. मग हे ब्रह्म, अख्खं ब्रह्मांड या ब्रह्मामध्ये बसलंय, म्हणजे कुठेतरी काहीतरी सारलं गेलंय का, हा प्रश्न आहे. आणि इथे समर्थ म्हणतात, ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. परब्रह्माने या सगळ्या चराचर सृष्टीला, दिसणाऱ्या वस्तूंना भेदलेलं आहे, आरपार गेलेलं आहे. ब्रह्म या वस्तूंच्या आरपार आहे, ही गोष्ट खरी. पण या वस्तूंनी ब्रह्माला बाजूला सारलंय, हे मात्र खोटं आहे. का? आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका तत्पर, येथे पडला की विचार संदेहाचे. आता संदेह विचार पडलाय, आता सावध ऐका, असं समर्थ म्हणतात. काय सांगतात, आप तेज अथवा पवन, सारू न सक्ती गगन, गगन पाहता सघन चळेल कैसे. आप तेज वायू ह्या कोणीही
आकाशाला बाजूला सारू शकतायत का? नाही शकत आहेत. हा तर सरळ सरळ सिद्धांत आहे. असं आपण कधी झालंय का की आकाश गच्च भरलेलं आहे आणि आता मला आकाशात जायला जागा नाहीये, ही संकल्पना सुद्धा आपल्याला सहन होत नाहीये. कारण आकाश याचा अर्थ आपण पोकळी धरतो. मला दिसतंय तरी ते पोकळ आहे. मला अनुभवायला येतंय असं वाटतंय, पण माझा हात फक्त वायूला स्पर्श करतो. प्रत्यक्षातलं आकाशाचा माझा स्पर्श होतोय नाही होतोय ह्याचं मला भानच असू शकत नाहीये. पण आकाशाशिवाय माझं अस्तित्व पण नाहीये हेही मला मनामध्ये कळतंय. इथे समर्थ म्हणतात, हा माझ्या नित्याचा जो अनुभव आहे तो त्या ब्रह्माच्या ठिकाणी मात्र लावता येत नाहीये. समर्थ म्हणतात, आप तेज अथवा पवन सारू न सकती गगन. आप, तेज आणि पवन वारा ह्या आकाशाला बाजूला सारू शकतायत का? नाही सारू शकत. आकाश आहे तसंच राहतं आणि हे जे आहे तसंच राहणे, हे जसं आकाशाचं आहे तेच परब्रह्माचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात, वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. हे वेगळेपणाने पाहता येतंय, मला आकाशाचा बोध होतोय, हेच त्याचं वेगळेपणाने पाहणं आहे. आणि ते वेगळेपणाने पाहणं संपलं म्हणजे उपाधी गेली, बघणारा संपला. बघणारा जो आहे तो बाजूला झाला की मग हे आकाश आणि ब्रह्म एकरूपच आहे, मग त्याच्यात भिन्नता नाही. निर्गुण ब्रह्मासे भासले कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. इथे समर्थ स्पेसिफाय करतात, सांगून टाकतात, निर्गुण ब्रह्माचे भासले, निर्गुण ब्रह्मासारखंच याचा भास होतो. निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले. मी कल्पना करायचा प्रयत्न केला ह्या आकाशाचा, मी ह्या आकाशाकडे बघायला लागलो की मला आकाश दिसतंय, म्हणजे ते ह्या पंचभूतांच्या अनुभवाच्या प्रांतात येतंय, म्हणून ते वेगळेपणाने बघतंय, म्हणून आकाश हे भूतांमधलं आहे, नाहीतर हेच ब्रह्म आहे. समर्थ म्हणतात, पंचभूतांमध्ये वास म्हणून बोलीजे आकाश. या पंचभूतांमध्ये आहे म्हणून त्याला आकाश म्हणायचं, नाहीतर हेच ब्रह्म आहे. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न भिजता उरे पवन, तोही नासे. पृथ्वी, आप, तेज, वायू या सगळ्यांचा नाश आहे, पण आकाशाचा नाश होण्यासारखं काही नाही. तर आकाशाचा नाश हा त्याच्यामध्ये कालवलेल्या अज्ञानाचा आणि त्या भ्रमाचा आणि त्याला सत्वगुणात्मक सांगितलेलं आहे, त्या सगळ्याचा नाश होतो की आकाश संपतं. मग संपल्यानंतर जे उरतं ते ब्रह्म. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय येते थे, भ्रममूळ या जगाते खरे कैसे मानावे. आता वेगळ्या प्रकारच्या उत्तराकडे समर्थ येतात. समर्थ म्हणतात, या ब्रह्मामध्ये ह्या निर्माण झालेल्या ब्रह्मांडाने पोकळी केली असं म्हणताय. मुळात हे ब्रह्मांड झाले हेच मिथ्या आहे, ते खोटं आहे. आता हे जर खोटं असेल तर त्याने पोकळी केली हे पण खोटं आहे. समर्थ काय म्हणतात, भ्रमे शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणे काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमची मिथ्या. ज्याने जे केलंय मुळात आधी खोटं आहे, त्या खोट्याने काहीतरी केलं तेही खोटं, मग त्यातनं निर्माण झालं ते पण खोटंच नाही का? शब्दाने सांगणं जरा अवघड आहे, पण आता हे ह्या प्रकारे समजून घ्या. मुळातच जे खोटं आहे त्याचं कर्तृत्वही खोटं, जे अस्तित्वातच आलेलं नाही त्याच्या अस्तित्वाचा भ्रम करायचा आणि त्याच्या अस्तित्वाने निर्माण झालेलं त्याच्या पुढच्याचं अस्तित्व सगळंच खोटं आहे, केवळ कागदोपत्री आहे असं धरूया आपण, प्रत्यक्षात काहीच नाही. समर्थ इथे म्हणतात, मुळी केले तेही लटके, त्याने केले तेही लटके. लटके म्हणजे खोटं, झालंच नाही. म्हणून आता ह्याला समजून कशी घेता येईल? मती करता विशाळ, त्यासाठी मला मती, माझी बुद्धी थोडी विशाळ करायला पाहिजे, ताणायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. भ्रमरूप मिथ्या आले मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटके त्याने केले तेही लटके. ह्या भ्रमाला, हे भ्रमात्मक आहे, खोटं आहे, त्याला भ्रमच म्हणूया. भ्रम झालेला आहे, त्याला जे दिसायला लागतं ते सगळं त्याला खरं वाटत असतं, प्रत्यक्षात नसतं, त्याला म्हणायचं भ्रम. नाही का, आपण म्हणतो मला भ्रम पडला आहे, मला भ्रम झाल्यासारखा झाला, म्हणजे मी बघितलं ते त्या वेळात मला खरं वाटलं, पण प्रत्यक्ष ते नव्हतं. पण त्या भ्रमाच्या काळामध्ये तेच खरं वाटतं, कारण तो अनुभवायला येत असतो. समर्थ म्हणतात,
त्यासाठी काय करायला हवं? मती करता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ, कवीठ जैसे. मला मती विशाल करायला हवी आणि ह्या इथे साधनेचा उपाय समर्थ आपल्याला सांगतात. महत्वाचा भाग आहे हा साधनेसाठी. माझी वृत्ती विशाल करती न्यायची आहे. या सगळ्या ब्रह्मांडाला कवळून टाकायचं आहे आणि ती विशाल करत करत इतकी मोठी होते, एवढी प्रचंड होते की ती वाढत वाढत ब्रह्माला व्यापते. आणि ते झाल्यानंतर लक्षात येतं हे ब्रह्मांड या ब्रह्माच्या दृष्टीने अत्यंत अल्प आहे. त्याला उपमा देतात सागरामध्ये खसखस. खसखस असते ना, तिचा एक बारीकसा दाणा, एवढूसा दाणा असतो. तो समुद्रामध्ये टाकला की त्या अख्ख्या समुद्राच्या सापेक्ष तो एवढा खसखसीचा एक दाणा ते किती मोठा असणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे निग्लिजिबल. अस्तित्व आहे की नाही हेही भानात असणारे, भ्रमात असणारे, इतकं बारीक आहे. तसं सागर म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्मांड म्हणजे तो खसखसीचा दाणा आहे. एवढूस आहे ते. आपण विवेके आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. मी विवेकाने लहान झालो आणि ह्या देहापुरता मर्यादित राहिलो की देहबुद्धीचा झालो. आता मला ब्रह्मांड हे प्रचंड मोठं दिसायला लागतं. मी माझी देहबुद्धी वाढवत वाढवत विशाल करती घेतली की हे ब्रह्मांडाला अस्तित्व राहणार नाही, अत्यंत अल्प असं होऊन जाईल. इथे समर्थ उपमा देतात, जवळ एक सुवर्ण आणिता तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल ते तत्वता बरे पहा. एक सोन्याचं नाणं आणायचं आणि ते ब्रह्मांडाला सगळं सोनमय करायला घ्यायचं. म्हणजे हे उपमा कशाची आहे? एक सोन्याचं नाणं आणलं आणि त्याला पातळ ठोकून 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 विशाल करतं घेतलं. म्हणजे मी समजा एक सोन्याचं नाणं आणलंय आणि माझ्या घराला संपूर्ण सोन्याचा तो पत्रा बसवायचा, घ्यायचा प्रयत्न करायचा. किती? त्या एका सोन्याच्या नाण्यानेच. मग मला काय करावं लागेल? ते अगदी पातळ करावं लागेल. किती पातळ करायचं? माझ्या अख्ख्या घराला पुरलं. आता माझ्या घराच्या पुढे जायचं आणि अख्ख्या बिल्डिंगला पुरलं. मी ज्या कुठे राहत असेल त्याच्या पुढे जायचं आणि माझ्या अख्ख्या शहराला पुरलं. आता त्याच्यापेक्षा पातळ पातळ करत घ्यायचं आणि अख्ख्या ह्या पृथ्वी तला पुरेल इतकं केलं म्हणजे ते सगळं फाटून नाहीसं होऊन जाणार आहे. त्याचं अस्तित्वच राहणार नाही आणि ते इथे समर्थांना अभिप्रेत आहे. ही ध्यानाची भूमिका आहे, त्याला व्यतिरेक म्हणतात. समर्थ इथे ते थोडक्या याच्यात सांगतात, जवळ एक सुवर्ण आणिता अवघे ब्रह्मांड मडविता, कैसे झाले तत्वता ते तुम्ही पहा. वस्तू वृत्तीस कवळे, तेणे वृत्ती फाटोन वितळे, निर्गुण आत्माच निवळे, जैसा तैसा. ही साधनेची खूण समर्थ इथे सांगतात. माझी वृत्ती पूर्णपणे ती अहम वृत्ती वाढवत वाढवत नाहीशी होऊन जाते आणि मग बघणारा तेवढा शिल्लक राहतो, वृत्ती नाहीशी होते. विवेके तुटे अनुमान, मग विवेक जागा होतो आणि समर्थ म्हणतात विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. पण हे करायला मात्र विवेक पाहिजे. हे विवेकाच्या आधाराने समजून घेऊन पुढे जायचंय. ते समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे बघूया. जय जय रघुवीर समर्थ.